तर भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या की तुझं जे तोंड आलं होतं ते बरं झालं का? तर हो, बरं झालं आणि तेही तुमच्याच उपायाने. तर सकाळी सकाळी नाईट शिफ्ट असल्यामुळे कारभाऱ्यांनी मस्त असं वडापाव आणले होते गुजराती, ते पटकन खाऊन घेतले आणि मग अंघोळ करून कामाला लागले. तर ह्या कुर्तीचा एक बन तुटला होता, तोच मला फक्त जॉईन करायचा होता आणि तेवढ्याचे मला मिळाले होते 10 रुपये. तर मला काय वाटतं माहिती आहे का, ब्लाऊज शिवण्यापेक्षा जे फिटिंगला वगैरे कपडे येतात ना, त्यामध्ये सगळ्यात जास्त परवडतं. कारण लागतात किती, एक तर 1 मिनिट किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटं. तर आज मला असेच 2-3 ड्रेस फिटिंग करायचे होते आणि पूर्ण ड्रेस होते. पॅन्टसुद्धा थोड्या थोड्या फिटिंग करायच्या होत्या, ड्रेस फिटिंग करायचा होता वरचा टॉप आणि सोबतच ओढणीला पिको करायचा होता, एवढं काम होतं. तर एका ड्रेसच्या मागे जवळ-जवळ 40 रुपये भेटतात. त्यानंतर मी हुक लावायला घेतले, कारण की जो ब्लाऊज रेडी झाला होता त्याला हुक लावायचे बाकी होते आणि माझं तोपर्यंत एक पार्सल आलं. तर मला माझा स्वतःचा ब्लाऊज पहिल्यांदा आरीवर्क करायचा. मी याच्या आधी कधीही आरीवर्क केलेलं नाही आहे, कारण की मी शिलाईच घरी बसून शिकले, त्यामुळे आरीवर्कचा तर प्रश्नच नव्हता. तर हे सामान मी मागवलं होतं, पण मला कळत नव्हतं हेच आहे का नाही नक्की. चला सबस्क्राईब करून जावा. बाय.